आलो आहे ही जी आपल्याकडे स्पेस ऑन व्हील्स म्हणजे काय माहिती का? ही संकल्पना ऍक्च्युली आपल्याला मराठीमध्ये मांडायची आहे. आपण इंग्लिशमध्ये शिकतो, हिंदीमध्ये शिकतो, परंतु आपली मराठी मातृभाषा. आता आपण गुगल मॅप्स वगैरे यूज करतो, ज्याच्याने आपल्याला आपलं नेव्हिगेशन्स वगैरे करतात, आपल्याला त्यांची रिअल टाईम पोझिशन. तर मग आपला जसं गुगल्स वगैरे हे सगळं फॉरेन ॲप्लिकेशन्स, तर मग आपल्याला इंडियनसाठी पाहिजे, आपल्या स्वतःसाठी भारतासाठी पाहिजे. मग इस्रोने नाविक सिस्टम बनवली आहे, ज्याच्याने GSLV थ्रू 7 सॅटेलाइट्स पाठवले. तर मग ते 7 सॅटेलाइट्स मधनं आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंट, एअर ट्रॅफिकिंग, त्याच्यानंतर टेरेस्ट्रियल, एरियल, मराईन, सगळ्या प्रकारचे सगळ्या ठिकाणाचे नेव्हिगेशन करतात. याच्याने आपल्या इंडियाची प्रोग्रेस वगैरे. इनफॅक्ट आता इन फ्युचर सपोज एखाद्या अमेरिका वगैरे कुणी अटॅक वगैरे केला तर आपल्याला इन्फॉर्मेशन मिळेल. डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल, ज्याच्याने आपण पूर येणार आहे, कुठेतरी वादळ येणार आहे, चक्रीवादळ वगैरे येणार आहे, इन्फॉर्मेशन आपल्याला याच्यातून मिळते. हो, याच्यातून मिळते आणि आपण आपल्या म्हणजे इंडियन्स म्हणजे आपण सेफ राहतो आणि अलर्ट राहतो. आणि त्याच्यानंतर मच्छीमारी वगैरेचं पण आहे ना काहीतरी ते. मरीन वगैरे, मरीन, टेरेस्ट्रियल, सगळ्या प्रकारचं नेव्हिगेशन आपल्याला त्याच्यामध्ये नेव्हिगेशन मिळतात. म्हणजे ते आपल्याला अल्टर करतं, आधीच इन्फॉर्मेशन देतं की अलर्ट करतं की बाबा तुम्ही त्याच्यासाठी प्रोटेक्शन घ्या, काहीतरी तुम्ही त्याच्यासाठी यूज करा, काहीतरी माहिती यूज करा. ओके बेटा, थँक्यू. Full name you have वेद दत्तात्रय. Okay. In which class you are studying? 9th study. Okay. You are SKDS? Yes. Okay. Very good. Thank you.